शपथ घ्या. कसली शपथ? शपथ घ्या की 3 वर्षापूर्वी तुम्हीच आमच्याकडे कामाला होता. शपथ मीच तुमच्याकडे कामाला होते. दुसरं कोणी नव्हतं? नाही मॅच. नक्की? होय. इथे आपण किती जण राहत होतो? आउट हाऊस मध्ये म्या आणि इथं तुम्ही आणि भाऊसाहेब. आणि कुणीच नाही? नाही बा, कोणी पण नाही. नक्की? होय. हा, एक कुत्र होत. भाऊसाहेबांनी किती बिळे हाकलवलं ना तरी हलायचाच नाही गडी. इथंच पडीक असायचा. कुठे तो कुत्रा? कोणीतरी त्याच्या पाठीत आणलं आणि बिचाऱ्याचा कणाच गेला की हो. 2 दिवसात गेलं माझं ते कुत्र. पंडू गेला माझा. गेला पंडू माझा. कोण? पंडू. मानलं पाहिजे तुम्हाला. सगळी माहिती आहे माझ्याविषयी. पण तुम्ही फ्रेनी नाही आहात. आय मीन तुम्ही फ्रेणी आहात पण आणि तुम्ही त्याही नाही आहात. काय नाव घेतलं होतं मगाशी? सरस्वती जाधव. हां? सरस्वती जाधव. नाही काहीतरी वेगळं नाव होतं. नदीचं नाव गंगा. यमुनाबाई काहीतरी ढोरे. आता ही आणि यमुनाबाई ढोरे कोण आली? यमुनाबाई ढोरेच होतं. वहिनी साहेब, तुम्ही एक काम करा, बेडरूमात जाऊन रेस्ट घ्या. रेस्ट. हा, चल. यमुनाबाई ढोरे. माझ्या तब्येतीला काही झालेलं नाहीये. तुम्ही क्षणाक्षणाला नाव बदलत आहात कारण तुम्ही सांगता आहात त्यापैकी तुम्ही कुणीच नाही आहात. तुम्ही डॉक्टर आहात. डॉक्टर. वातावरणाचा माझ्यावरती काय परिणाम होतो याची नोंद घेण्यासाठी तुम्ही इथे आलात. डॉक्टर मिराशी काकांनी तुम्हाला इथे पाठवलंय ना? खरं सांगा तुम्ही. मला काही कळत नाही का या गोष्टी? बर, तुम्ही म्हणताय अगदी तसंच. हा, आता मला सांगा, मी इथं राहायचं का आपल्या घरला जायचं? नो, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. राजस येईपर्यंत तुम्ही इकडेच थांबायचे कारण मला ना आता सगळा सोक्षमोक्षच लावायचा आहे. माझ्या डोक्याला किती त्रास होतो याची काही कल्पना तरी आहे का तुम्हाला? डोकं दुखायला लागलंय. चिंचिड येतात आता मला. या बघा वहिनी, मी ना तुम्हासनी एवढी बरांडी देते काय, ती तुम्ही घेतली ना की डोसकं कसं एकदम शांत होते. मी बघा, दारू घेत नाही. या बया, मागच्या वेळेला तर भाऊसाहेबांबरोबर घेतली होती की. मी दारू घेतली नव्हती, फक्त त्याला कंपनी दिली होती. मग आता मला कंपनी द्यायची. हा, करेक्ट. पुढे फ्रेनीच राजसला कंपनी द्यायची. तुमची फिरणीच एकटी काय ती लावणारी आहे काय हो? आम्ही पण लावतो की. हा, आता फरक एवढाच असेल की ती इंग्लिश लावते आणि मी ठर्रा लावते. या बघ, काय आहे, कुणी पांडुरंग म्हणतं, कुणी इठ्ठल म्हणतं, तर कुणी नारायण म्हणतं, पण द्याव एकच असतो का नाही? तसंच आहे. कुणी इंग्लिश म्हणतं, कुणी ठर्रा म्हणतो, पण दारू एकच, नशा एकच, लावल्या बिगर मोक्ष नाही. असा गिलास भरायचा असतो. हा, करेक्ट. फ्रेनी पण असा निम्माच ग्लास भरायची. त्याला ती हे म्हणायची काय पतियाळा पेगे ना. हा, ही फिरणी. पतियाळा पेगे. हो.
असाच पेग भरायचे बाबाजी 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 पत्ती बम बम बोले हा आहा. या सांगितलं ना एकदा मी दारू घेत नाही. अरे आता तर म्हणली ना अर्धाच पेक भर माझ्या डोसक्यात झिंझिन्या येत आहेत म्हणून. कोण बोलला? हो करेक्ट मी हा. असंच काहीतरी म्हणाले होते पण कुठल्या तरी वेगळ्या संदर्भात म्हणाले होते. हा का आठवत नाहीये मला काहीच. एक खाना म्हणजे डोसक शांत होतंय बघा. घ्या. नकोय मला ती दारू. ए चायला दारू सांडवली. 50 रुपयाची दारू फुकट घालवली. अजिबात हात लावायचा नाही त्या ग्लासला आणि त्यातले पोहे पण नाही उचलायचे. तुझे सगळे धंदे ना मी राजसला सांगणार आहे. हा येऊ दे तर साहेबसनी. मी पण त्यासनी सांगणार आहे. तिकडं पोव फुकट घालवलं, इथं 50 रुपयाची दारू फुकट घालवली, गिलास फुकट घालवला. हा एवढा जर श्रीमंतीचा माज असेल ना तर तुझ्या घरी येऊ देतात साहेबासनी. मी पण सांगणार आहे असल्या मेंटल बाईची चाकरी नाही करायची मला. मेंटल म्हणालीस तू मला. मी तुला करेक्ट ओळखलंय. हा तू ना स्पाय आहेस. हा स्पाय. हाय हाय हा हाय. मला माहितीये वातावरणाचा माझ्यावरती काय परिणाम होतो हेच बघायला आलीस तू. आता सगळं कन्फर्म झालंय मला. राजस म्हणाला होता मी बरी झाली पण नाही. आता येऊ दे त्याला जाबच विचारणार आहे. राजस! राजस! काय करते? खबरदार जवळ आलीस तर. खबरदार. यायचं नाही ना जवळ. मारे ना अजून. रेणू काय तुझ्या हातामध्ये ते? राजस राजस अगं राजस हो हो शांत हो, ही शांत हो. बाई, काही नाही ही झालं, बाई. काही नाही झालं. हा? तुला मी सांगतो. सरस्वतीबाई काय झालंय? आणलं की मला येडी ना. गबे हलकट. काही काय सांगते या परक्या माणसाला. अगं असं काय करतेस रेणू? तुला माहितीये त्यांना इथे कामावर येण्यासाठी किती विनंत्या केल्यात आणि तू कोण आहेस तू? जस्ट गेट लॉस्ट ओके. ऐका भाऊ आता तू बसली मी वळकन अशी झाली. अगं मी राजस तुझा राज. खबरदार जवळ आलास तर. तुम्ही दोघं एकमेकांना सामील आहात हे काही कळत नाही मला. कसं सांगू तुला आता? हे बघ मगाशी माझं त्या दुकानात पाकिट राहिलं होतं. हे पाकिट आठवतंय तुला? मी परत आणायला गेलो होतो. हे बघ हा तुझा फोटो. मारलं मारलं माझ्या राजसला मारलं. मारलं राजसला मारलं. हा 100% अटॅकच आहे. या बघा भाऊ तुम्ही ना डॉक्टरसनी बोलवा आणि हिला ऍडमिट करा. त्याला काय सांगतेस मला ऍडमिट करायला? नाही 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 सरस्वतीबाई, हिला गोळ्या दिल्या ना मग हिला बरं वाटेल. माझ्या गोळ्या आणि औषधं कुठे आहेत हे तुला काय माहितीये रे? अगं असं काय करतेस? रोजच्या गोळ्यांचा काय प्रॉब्लेम आहे तुला? मारलं माझं राजस कुठे आहे? राजस! हो हो मी इकडेच आहे, थांब. तुला गोळ्या दिल्या ना की तुला बरं वाटेल. भाऊ लवकर काढा हो घेऊ काय हो ते. हो सरस्वतीबाई. शिट. आता काय झालं आणि अहो कालच मी याच्या ट्रायकोलॉजरच्या गोळ्या आणल्या होत्या त्याच नेमकी विसरली ही बाई. मारलं राजसला मारलं. पण मी काय म्हणते भाऊ अहो एखाद वर्ष विसरलं तर नाही का चालत? अहो नाही चालत ना. या गोळ्यांशिवाय हिला रिलॅक्स पण वाटत नाही. मी काय म्हणतो हा बोला. हे प्रिस्क्रिप्शन घ्या. ह्या 3 नंबरच्या ज्या गोळ्या आहेत ना त्या घेऊन या. मारणार आहेत मला. मारणार आहेत दोघं. मारणार आहेत मला. इथे जर नाही मिळाल्या तर बाईला स्पेशल टॅक्सी करून जा, पटकन घेऊन या. पण माझं मन मला सांगतंय तू रेणू राजस ऐक नाहीये. माझं असं नको करूस. ए, जवळ येऊ हे बघ, नकोस रेणू तू. तू जवळ आतमध्ये नको. चल. सोड मला. हे बघ. सोड मला. अगं, राजस! रेणू ऐक माझं रेणू. रेणू झोप आता. गुड नाईट. राजस
हॅलो. हॅलो हॅलो दीदी, रेणू बोलते. हे हाय रेणू. कुठेस तू? अगं मी इथेच आहे मुंबईत. दीदी मी खूप मोठ्या संकटात आहे ग. राजस पाकिट विसरला म्हणून बाहेर गेला आणि एक भलताच राजस घरात घुसला आणि आमची कामवाली बाई आहे ना, ती पण वेश आणि भाषा बदलून घरात घुसली. दोघांनी खूप त्रास दिला ग मला, खूप छळलंय. मला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार असं म्हणाले. अगं रेणू रेणू तू काय बोलतेयस? मला काहीच कळत नाहीये. मला पण समजत नाही मी काय म्हणते, पण मी काय करू ग? पप्पा नाहीये, राजस नाही. मला मला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये ग. प्लीज हेल्प मी विथ दिस. रेणू रेणू राजा हे बघ, तू घाबरू नकोस. मी येते तिकडे. ओके. हां थँक्यू. लवकर या. हो हो मी येते. हां बाय. लवकर ये, वाट बघते मी. सॉरी 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 रेणू, सॉरी, एक्सट्रीमली सॉरी. बराच उशीर झाला मला. बापरे, बाहेर काय थंडी आहे माहिती आहे. शे, हालत खराब झाली माझी. आणि तू असे अंधारात का बसली होतीस? हां, लाईट बीट लावायचं आहे जरा व्यवस्थ. काय झालं? काय झालं? कोणाशी बोलतीस तू? हॅलो. फोन डिस्कनेक्ट झालाय रेणू. काय ए काय झालं? हां, काय 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 झालं? काय झालं? राजस, हां, काय झालं? काय रेणू, काय काय झालं? काय झालं? मी मेले होते इथे. तू काहीतरी बोलू नको उगाच. शांत हो, शांत हो. ऐक ऐक ऐक, बघ माझ्याकडे. काय झालं? ये तू, बस 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 बस. काय? बस बस शांतपणे. काय 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 झालं? कुठे गेला होतास तू? मी दुकानात गेलो होतो पाकिट आणायला. दुकानात पाकिट आणायला. तू 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 शांतपणे बैस. मी तुझ्यासाठी पाणी आणतो. तू बस शांतपणे. तुला इतका उशीर का झाला? अगं त्या दुकानदारांनी पाकिट पोलिसांकडे जमा केलं. मग मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सिद्धबिद्ध करायला लागलं की ते पाकिट माझंच आहे. खूप मोठी प्रोसेस, काय सांगू तुला. पाकिट आहे तुझ्याकडे? हो म्हणजे दाखव पाकिट. हे काय? आलोच. रेणू, साध्या पाण्याची बाटली कुठे आहे ग? हा, मिळाली. घे. मी एकटी पडली होती राजस. हो राजा, मला हे बघ, मला खूप काळजी वाटत होती तुझी, म्हणून मी इथे फोन लावला होता. पण घरचा फोन एंगेज लागला. मग मी काय विचार केला की फ्रेनीच्या घरी फोन करून बघावं ती बाया इथे पोचली का नाही ते. तर तिच्या घरचा फोन तिनेच उचलला स्वतः. मला म्हणाली सॉरी सॉरी, तो हा आला अचानक. काय त्याचं नाव, रोशन. तर त्याच्या जेवणाचं बघते आणि मग आपल्याही जेवणाचा डबा घेऊन येते म्हणाली. म्हणजे आता ती पोचेल इथे कुठल्याही क्षणी. सो डिनर इज सॉल्ट, डोंट वरी. फ्रेनी येऊन गेली इथे. कोण आली होती? फ्रेनी आली होती तर मग तिने मला तसं सांगितलं का नाही फोनवर? कारण ती ही फ्रेनी नव्हती. व्हॉट? ती नेहमीप्रमाणे मागच्या दाराने आली. यमुनाबाई. कोण? यमुनाबाई. यमुनाबाई नावाची फ्रेनी. रेणू, तू सॉरी म्हणजे, पण तू काहीतरी असंबद्ध बडबड. असंबद्ध बोलत नाहीये मी. फ्रेनी सारखीच दिसणारी एक बाई आली होती. तिने मला तिचं नाव यमुनाबाई असं सांगितलं. नाही, आधी मला तिने असं सांगितलं माझं नाव यमुनाबाई आहे. नंतर
नंतर ती असं म्हणाली की माझं ते नाव नाही आहे, माझं नाव सरस्वतीबाई आहे. मला काहीही कळत नाहीये. मला फक्त एवढंच कळतंय की मी बाहेर गेलो होतो तेव्हा इथे एक बाई आली होती, राईट? फ्रेनी, खेडवळ मराठी बोलणारी फ्रेनी. रेणू तुला भास होत नाहीयेत राजस. आणि तुला जर का असं वाटत असेल ना तर तू डॉक्टर काकांना फोन कर आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर. मला ते जास्त सेफ वाटतं. रेणू मला काहीतरीच काय बोलतेस तू? मी असं काही म्हणालो? हा राजा, मला खूप काळजी वाटते का तुझी, म्हणून मी म्हटलं की आय नो तुला काळजी वाटते कारण माझं डोकं अजून ठिकाण्यावर नाहीये याची खात्री वाटते तुला. माझ्या बोलण्याचा तू असा भलताच अर्थ काढणारशील तर माझं बोलणंच खुंटलं ना रेणू. ओके. मी बाहेर गेल्यानंतर इथे एक बाई आली होती. पुढे एक बाई आली होती जिचे कपडे आणि भाषा वेगळी होती. मी तिला म्हटलं तू फ्रेनी नाहीयेस. नाही, त्याआधी मी तिला असा प्रश्न विचारला की तुझी भाषा का बदलली. ती म्हणाली मी फ्रेनी नाहीये. हा मग बरोबर आहे ना रेणू, ती फ्रेनी असूच शकत नाही कारण मी फ्रेनी फोन ऐवजी ती बाई आपल्याकडे कामाला होती हे तिने सिद्ध केलंय राजस. तू काय बोलतेस रेणू? मला मला काही मी कम्प्लीट कन्फ्यूज झालोय रेणू. कन्फ्युज तुम्ही पण आहे. ती ना फ्रेनी सारखी सराईतपणे वागत होती. म्हणजे तुझ्या आवडीचे पोहे, माझ्या चहामध्ये आल्याचा तुकडा आणि हे सगळं सोड, तिला तो कुत्रा पण आठवतो, पंटू. कसं रेणू? तुला अजूनही खोटंच वाटतंय ना सगळं? नाही 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 रेणू, नाही, असं काही नाहीये. मी असं काही मी असं म्हटलं का रेणू? तू 2 मिनिट ऐक माझं शांतपणे, प्लीज प्लीज. तू ऐक माझं, तू बस, ये इथे, सावकाश सावकाश. रेणू, मी तुला मगाशी म्हटलं ना तसंच काहीसं होत असावं. काय? म्हणजे काय होतं की रेणू, तुझ्या मेमरीतून, तुझ्या स्मृतीतून एखादा भाग पुसला जातो आणि त्या जागी दुसरंच काहीतरी घडते असं तुला दिसायला लागतं. म्हणजे आपण फ्रेनीची वाट बघत होतो. म्हणजे मी बाहेर गेलो, नंतर तू फ्रेनीची वाट पाहायला लागलीस. तुला असं वाटायला लागलं की फ्रेनी आत्ता येईल, मग येईल, पण फ्रेनी आलीच नाही. आणि तेवढ्या वेळात काय झालं की तुझ्या मनात असलेल्या नोकरबाईची इमेज, म्हणजे कोणाची? जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. सुपर. आपण चुकून किंवा मुद्दामून एका फिल्मवरती 2-2दा फोटो काढल्यावर इमेज कशी सुपर इम्पोज होते, तशी जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. आधी ती तुझ्या मनात उमटली आणि मग तुला प्रत्यक्षात दिसली. पण म्हणजे सेम टू सेम फ्रेनीज, पण वेगळं बोलणारी, ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं, नऊवारी, हिरवं लुगडं नेसलेली. पण ही सगळी तुझ्या सबकॉन्शियस माइंडची निर्मिती आहे रेणू, कळते का तुला? याला वेडेपणाची अवस्था म्हणतात राजस. सगळं प्रत्यक्षात घडल्यासारखं कसं घडेल? रेणू, डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे हे जे भास असतात ते खऱ्यापेक्षा खरे असतात. म्हणजे तसे भासतात, पण त्याला प्रत्यक्षातल्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा आधार असतोच. म्हणजे ही जी कोण तू म्हणतेस ती यमुनाबाई का कोणती, ती तू शून्यातून उभी केली नाहीयेस. तिला प्रत्यक्षातल्या जनाबाईचा आणि तुझ्या आठवणीतल्या फ्रेनीचा आधार होताच. राजस, काय झालं? राजस, राजस, काय झालं? राजस, काय झालं? राजस, हां, हां. आणखी एक राजस आला होता. म्हणजे
तुझ्यासारखेच कपडे घातलेला, तुझ्यासारखंच बोलणारा, तो तूच होतास, पण तो तू नव्हतास. म्हणजे हे असं मी असं इनफ बिलीव्ह मी. इनफ इनफ नाव. आपल्या घरात कुणीही आलं नाहीये, कुणीही गेलं नाहीये आपल्याशिवाय. आता फ्रेनी येईल, जेवणाचा डबा घेऊन तू थोडस जेवणार आहेस आणि मग औषध घेऊन शांतपणे झोपणार आहेस. गॉट इट. सॉरी 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 सॉरी. रेणू, तुला खरं खरं सांगू, तुला पुन्हा एकदा अटॅक येऊन गेला. राजस, ती आली होती, तिने सगळं उकरून काढलं. ती मला म्हणाली, पोहे फेकलेस, दारूचा ग्लास झिडकारलास, एवढा श्रीमंतीचा माज असेल तर तू तुझ्या घरी. काय फेकले? पोहे? काय दारू? काय काय असं ती म्हणाली. नाही, पण पोहे फेकलेस, दारू फेकलीस म्हणजे काय? अरे मी पोहे फेकले, मी दारूचा ग्लास झिडकारला. म्हणजे तुला असं म्हणायचं की ती कोणती गावंढळबाई ती आपल्या घरात येऊन ती दारू पित होती असं? हो, फ्रेनी सारखंच पतियाळा. यू यू रेणू, काय झालं? काय शोधतीयस? पोहे हवेत मला. काय? अरे मी झिडकारलेली पोह्याची प्लेट इथेच होती. इथेच पडले होते सगळे पोहे. कुठे गेले? कोणी गेली आवरावर? त्या बाईने? कोण बाई? नाही, पण ती बाई तर बाईला गेली औषध आणायला. कुठे? रेणू, हे बघ. चल माझ्या बरोबर, तू चल. रेणू, हे बघ इकडे, इथेच कुठेतरी. हे बघ, ही ओल आहे नाही, ही पाण्याची ओल नाहीये, ही दारूची ओल आहे. आणि ग्लास होता इथे तिचा ग्लास होता, माझा ग्लास खाली पडला होता. पण ग्लासही नाहीये, पोहेही नाहीये. कुठे गायब झालंय सगळं? गायब होण्याकरता मुळात असायला हवं ते. काहीच नाहीये रेणू, सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. नाहीये राजस, तिने ना आपली ब्रँडीची बाटली ना ती निम्म्याच्या वर संपवली आहे बघ. तूच बघ, नीट बघ. त्या बाटलीचं सील सुद्धा फुटलेलं नाहीये. ही बाटली फुटली होती. व्हॉट? अरे फुटली होती. रेणू, बाटली फुटली असेल तर मग काचा पडलेल्या असायला हव्यात, आतली दारू संपलेली असायला हवी ना. तसं काहीच नाहीये. राजस, मी खरंच सांगते, मला बिलीव्ह मी राजस. रेणू, तुझी तब्येत बरी नाहीये. तब्येतीला काही धाडभरली नाहीये माझ्या. मेंटल फक्त बिघडत चाललंय राजस. राजस, माझ्यावरती विश्वास ठेव, तुझी शपथ, मी खरं सांगते. हे बघ, मी आता तुला गोळ्या देणार आहे. त्या तू घ्यायच्यात आणि थोडा वेळ शांतपणे पडून राहायचंय. ऐक तू माझं. अरे औषधं कुठून आणणार आहे? संपल्यात गोळ्या. काय संपल्यात गोळ्या? त्याच गोळ्या आणायला गेली ती. कोणती? सरस्वतीबाई. तिला कुणीही गोळ्या देणार नाही, कारण प्रिस्क्रिप्शन शिवाय त्या गोळ्या देतच नाहीत. अरे प्रिस्क्रिप्शन आहे, तिला दिलंय. कोणी?
दुसऱ्या राजसनी. ओ कमॉन रेणू, प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे. हे बघ, बघ नीट. ओके, दे, ते महत्वाचं आहे. आता मी तुला गोळ्या देणार आहे, त्या तू घेणार आहेस आणि शांतपणे पडून राहणार आहेस. मी गोळ्या नाही घेणार. वेळेपणा मला करू काहीच नकोस. झालेलं नाहीये. मी गोळ्या रेणू, नाही तू घेणार. माझं ऐकणार आहे. मी गोळ्या नाही रेणू, घेणार. मी रेणू, गोळ्या घे. मला नाही रेणू. गोळ्या. मी बरी आहे, राजस. राजस, तू मला गोळ्या देऊ नकोस. मी पळून जाईन, तुला सांगते मी, राजस. रेणू 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 अगं, त्याला सांग ना, शांत मला हो, गोळ्या राजा. नकोय. रेणू त्याला सांग मला गोळ्या नकोय. रेणू मला काही झालेलं नाहीये. हो हो, तुम्ही इथे? रेणूने मला फोन केला होता आणि तिला माझी गरज असताना मी महाबळेश्वरच काय कुठेही जायला तयार आहे. सो काइंड ऑफ यू. आय मीन, तिला आता खरंच खूप गरज होती. दीदी, तो जो दुसरा राजस होता ना, त्याला बघून माझं बळच गेलं होतं ग. त्याच्याशी मी एकटी कशी लढणार म्हणून मी तुला फोन केला होता. हे बघ, पप्पांना तुझ्याविषयी काही वाटत असलं ना तरी तू माझी आहेस ना ग. तू एकटी माझी आहेस ना. तू ती बाई आहे ना, तिने खूप चळलं मला, रेणू? खूप त्रास दिला. मी सांगितलं ना तुला का? मी तुला सांगितलं. हे बघ, ती असंच काहीतरी दुपारपासून असंबद्ध, म्हणजे okay, कशाचा it's कशाला okay. संबंध. ती पेशंट आहे आणि आपण तिच्याशी पेशंट सारखंच वागलं मी पाहिजे. पेशंट नाहीये. मला काहीच झालं नाहीये. मी एकदम नॉर्मल आहे. मी मगापर्यंत एकदम नॉर्मल. मला असं म्हणायचं होतं, मी आता पण नॉर्मल आहे. मला कसे भासवतील आणि किती वेळा राजस. बरं बरं, हे बघ रेणू रेणू, काम डाऊन. मी आले ना आता, मी आहे ना. तू नको काळजी करूस. ओके, आपण आज जाऊन आराम करूया. चल चल राजा, चल. बरं झालं तू आलीस. हो राजा, मी आले आता. तू नको काळजी करू. आता तूच सांग मला, डॉक्टर काकांनी, ते कोण आपले डॉक्टर काका? हां, डॉक्टर मिराशी काका, त्यांनी सांगितलं मला आय एम ॲब्सोल्युटली नॉर्मल. तुला काहीच झालेलं नाहीये. मग वेगळंच कोणीतरी आल्याशिवाय मला वेगळंच कोणीतरी कसं दिसेल दीदी? रेणू, असा धीर सोडून कसं चालेल? हे बघ, आपलं शरीर जसं आजारी पडतं ना, तसंच मन सुद्धा आजारी पडतं. आणि तुझं मन नाजूक आहे की नाही, मग ते आजारी पडूच शकतं ना, हो की नाही? एक्सक्यूज मी, सॉरी, पण म्हणजे तुम्ही डॉक्टरांच्या अगदी विरुद्ध बोलताय असं नाही तुम्हाला वाटत? म्हणजे पेशंटला... पेशंट आहे मी. नाही नाही, असं नाही आहे रेणू. मी नॉर्मल नाहीये. नाही रेणू, म्हणजे इतके दिवस तू प्रेमापोटी असं वागत होतास? केवळ प्रेमापोटी? नाही रेणू, असं नाही. मी तुला समजावून सांगतोय, माझं ऐक. मी वेडी आहे ना? रेणू, मला वेळ लागले ना? काय बोलतेस तू रेणू? फसवलंय तुम्ही मला, फसवलंय. मूल नाही, बाळ नाही, आपण वेडीचं घर उन्हात बांधू. तिला शिक्षा झालीच पाहिजे. उन्हात बांधू तिला. रेणू असं नाही बोलायचं राजा. उन्हात. हवं यू रेणू डिकरा. राजस, हीच येते फ्रेनी. हीच मगाशी आली होती. मी कधी आली होती? तू काय बोलतेस रेणू? हं? आपण आल्यापासून ही पहिल्यांदा तर येते घरात. हा, बराबर छे. खोटं बोलतेस तू. हं? तूच आली होतीस मगाशी आणि आता पारशिणीचा ड्रेस घालून आलीस. अरे दीदी, मी तुला सांगितलं होतं ना, फोनवर ते सांगितलं होतं ना, ती बाई मला घाबरवत होती. ती हीच बाई आहे. बाई, अगं तू तर मला मगाशी म्हणालीस की एक पुरुष राजस म्हणून आला होता. असं म्हणाले होते का मी? रेणू, बहुतेक असंच म्हणाले होते. नाही, माझं जाऊ दे. ही बाई आहे ना, ही खूप डेंजरस आहे. अरे. हिचा काहीतरी डाव आहे. रेणू, राजस आपल्या जीवाला धोका आहे हिच्यापासून. खरंच तू तू शांत हो. शांत हो तू जरा. तू तिच्या जेवणाचं बघ, जा. ए, थांब. अरे राजस, ही विष घालेल मला आणि नंतर तुलाही विष देईल. काय प्रॉब्लेम आहे तुझा? कोण आहेस तू? डिकरा. तू इकडनं जा. चल. रेणू, एक मिनिट, तू शांत हो. तू सोड तिला. रेणू, सोड तिला.
रे तू जा जा तू शांत हो शांत हो रेणू रेणू तू शांत मी आहे ना शांत हो शांत हो आम्ही आहे ना तू आज चल, आज चल, आज चल, शांत हो रेणू रेणू तू माझं ऐक तू जरा शांत हो रेणू रेणू शांत हो तू शांत हो शांत हो कोणी काही करत नाही तुला कोणीही काही करत नाहीये तुला रेणू. मी दीदी 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 ती मारणार आहे ती मारणार हो आहे हो शांत हो 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 हे काय हे सेडेटिव्ह आहे. आय थिंक आता द्यावंच लागेल. तुम्ही प्लीज बॉटल आणि स्पिरिट आणा. हां नाही नाही सरमुना तिचं 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 दीदी दीदी तिचं नाव ना सरमुनाबाई. हो, हे बघ बरं वाटेल आता तुला राजा. हं शांत हो शांत हो. माझं कोणीतरी ऐक मी आहे ना. बरं वाटेल ना तुला. शांत हो रेणू 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 कंट्रोल शांत हो रेणू. राजेश राजेश हॅलो डॉक्टर. हां मी रती बोलते आहे. मी सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जरा जास्त सिरियस सिच्युएशन आहे. उद्या सकाळी नाही नाही मी माझ्या गाडीने येईन. तिचे मिस्टर असतील तिच्याबरोबर. डॉक्टर तुम्ही प्लीज जरा मेंटल हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करा. या थँक्यू व्हेरी मच. तिला तशी शांतपणे झोप लागत नाहीये. इंजेक्शनचा परिणाम मला एक 5-10 मिनटं लागतील. मग शांत झोपेल ती. ओके आणि हो मी आत्ताच तपस्वी डॉक्टरांशी बोलले. कारण सेडेटिव्ह हा काही मॅडनेसवरचा उपाय नाही. तपस्वी कोण बाय द वे एक दामोदर बुरके नावाचा माणूस उद्या सकाळी येईल रेणूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी. हॉस्पिटल म्हणजे मेंटल हॉस्पिटल. हो तुमची थोडी घाई होत नाही. आय सॉरी म्हणजे मला नाही अजिबात नाही. आय मीन सिच्युएशन अंडर कंट्रोल आत्ता आहे. आपण रिस्क नाही घेऊ शकत. उद्या ॲडमिट करावंच लागेल. ओ माय गॉड. मी निघू. तुमची व्यवस्था मी या इकडच्या नाही खोलीत नाही माझी रूम ऑलरेडी बुकड आहे. पण काही गरज वाटली काही प्रॉब्लेम आला तर प्लीज कॉल मी. ओके गुड नाईट. थँक्यू सो मच. रेणू असं नको करू रेणू. हे बघ थोडंसं खाऊन घेतो आत्ता नंतर मग भूक लागेल तुला. हां हे घे घे. मला बिस्किट नकोय मला सँडविच हवंय. तू वेट डिकरा मी बघते. सँडविच दे ना मला. राजा हे सँडविचच आहे. घे.
नमस्कार डॉक्टर तपस्वींकडून आलोय दामोदर भुरके. अंदर आव नाही बाबा. इज द पेशंट वॉयलेंट? नाही म्हणजे वॉर्ड बॉयजनं बोलू? नाही नाही, त्याची काय पण गरज पडणार नाही बाबा. आत्ता आत्ता मीनी तिला बात दिला. एकदम शान्या छोकरी माफिक सायलेंट होता टॉयलेटमध्ये. सँडविच हवंय मला, हे बिस्किट नकोय मला. नकोय नकोय. त्याचा हजबंड आला नाही, तो तिला ब्रेकफास्ट भरवते. बिचाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, काय करणार. नमस्कार दामोदर भुरके. तू तू घेऊन ये तिला आणि सोड यांच्याकडे. आय कॅन्ट डू दॅट. येईल लगेच येईल 1-2 मिनिटात. एक्सक्यूज मी. ओके. कुठे चाललोय मम्मा आपण? कुठे चाललोय? फॅक्टरीमध्ये? हम्म, पप्पा आहे फॅक्टरीमध्ये? पप्पा आहे ना फॅक्टरीमध्ये? राजेश कुठे गेला मग? हम्म. त्याला सांगा मी त्याची आठवण काढत होते. त्याला सांग. बेबी, तुला ना याच्या संग जायचंय. या हा राजेश या फॅक्टरीला जायचं. सावकाश. फॅक्टरीला जा. पप्पा पप्पा रडतोय मम्मा. मी फॅक्टरीला जाऊन येतो. फॅक्टरीला जाऊन. मी आपली गाडी घेऊन जातो त्यांच्या मागे. थोड्या वेळाने परत येईन. मला बोलायचं आहे तुझ्याशी. नो प्रॉब्लेम डिकरा. रोशनविलाची माझी ही शेवटची भेट असणार आहे. Thank you. Would you like to meet the patient again? नो आय मीन आय कांट. तुमच्याकडे नंबर आहे माझा. काही लागलं तर मला कळवा. Sure. Thank you. सो सॅड यंग मॅन. बी ब्रेफ. मला खात्री की तिला लवकरच डिस्चार्ज मिळेल. मिराशी अंकल, तुम्हाला कोणी? नाही, मला हॉस्पिटलमधून फोन आला होता. ओ नाही, म्हणजे रेणू तुमचीच तर पेशंट आहे. बाय द वे, तुम्ही थांबणार आहात की लगेच? म्हणजे मी थांबू नाही नाही तुमच्याबरोबर? नाही. मला काही माझ्या व्यावसायिक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या हां. आहेत. इट विल टेक टाइम. ओके. यू प्लीज कॅरी ऑन. यू गो ऑन. या यप. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर राजेश. रेणूबरोबर जे काही घडलं ते तुम्हाला पचवणं खूप अवघड जात असेल.
बट यू हॅव टू बेअर इट. आय मीन दारू पिणं हे काय त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे. शट अप, ओके? जस्ट शट अप. बस झालं. आपल्या दोघांशिवाय आता कोणीच नाहीये घरात. आय मिस्ड यू सो मच राजेश. सेम हिअर. इतका वेळ वाट पाहिलीस आणि मलाही पाहायला लावलीस. मग सेलिब्रेशनसाठी थोडा वेळ थांबता नाही आलं? अगं, ही फ्रेंडीची सवय नडली. म्हटलं आपल्या प्लॅन मधले दोघं भागीदार आहेत, त्यांना नाही म्हणायला नको. खुश करून टाकलं. व्हेरी सॉरी. बस एका मिनिटात तुझं ड्रिंक तयार करतो. सो त्या फ्रेंडीला या रोशन विलाचे पेपर्स दिलेस की नाही? ऑफकोर्स. त्याच्यात तर तिचा जीवच अडकला होता ना. आणि त्याच्याशिवाय मी तिला इमोशनल ब्लॅकमेल करू शकलो नसतो. यू आर सच अ लवेबल डार्लिंग. ए बाय द वे, त्या दुसऱ्या राजेशचं काय केलंस? शरद यार्दी, त्याला 2 लाख आधीच दिले होते. आत्ता 8 लाख देऊन टाकले कॅश. किस्सा खतम. खूप अवघड काम होतं रे त्याचं. म्हणून तर नट निवडला ना. हम्म. 3 महिने तालमी करून घेतलं त्याच्याकडून, कुठे काही चूक होऊ नये म्हणून. सगळं प्लॅन प्रमाणे व्यवस्थित चालू होतं. फक्त एकच साला ती बाटली फुटली. पण ती सुद्धा आम्ही तिघांनी मिळून 15 मिनिटात सगळी आवरावरी करून टाकली. चकाचक, जैसे थे. Cheers. Cheers. Cheers to our success. Cheers. But one thing for sure, या सगळ्याचं क्रेडिट तुलाच द्यायला हवं. डेफिनेटली. ब्रेन बिहाइंड द प्लॅन. नुसताच माझा मेंदू नाही राजस, माझ्या काळजाचा सुद्धा खूप मोठा सहभाग होता त्यात. त्या दिवशी रेव पार्टीमध्ये मी सापडले. पण म्हणून मी काय ड्रग ॲडिक्ट नव्हते रे. पण पप्पानी मला काही एक्सप्लेन करायचा चान्सच दिला नाही. माझं म्हणणंच ऐकून घेतलं नाही त्यांनी मला काही ठेवलं नाही याचं मला वाईट नाही वाटलं रे. पण त्यांनी माझ्यावर अन्याय केला. बस त्या क्षणी मी ठरवलं, आपला काही अपराध नसताना, आपली काही चूक नसताना, आपल्या हक्काचंच जर आपल्याला नाकारलं जात असेल ना, तर बस ते मी परत मिळवीनच, बाय हुक और क्रुक. त्यावेळेस तुझ्या प्रेमाची साथ नसती ना राजस, तर मी पप्पांचा खूनच केला असता. पण तू मला शिकवलंस की डोकं शांत ठेवून सुद्धा बऱ्याच गोष्टी करता येतात. तुझ्या सांगण्याप्रमाणे मी रेणूला माझी सवय लावली. एक दिवशी ती वेळ येऊन मला म्हणाली, राजस आय लव्ह यू. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सख्खी बहीण होती रे ती माझी. माझ्यावर अवलंबून होती, अधू होती. पण तरी सुद्धा तुला तिच्याबरोबर वाटून घेताना माझ्या मनाची काय अवस्था होत होती ना, कॅन यू इमॅजिन? आय जस्ट हेट दोज डेज. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. तुम्ही आला असतात तर रेणूला बरं वाटलं असतं. आय नो. गुड नाईट. Of course I understand. जिन्यावरनं घसरून पडली बिचारी. अबॉर्शन करायला लागला. आणि कोणाला कळलंही नाही की हे सगळं मीच प्लॅन केलं होतं. रेणू आवर लवकर प्लीज.
जाऊ दे रे, विसरून जा. जस्ट फॉरगेट इट. येस येस येस. आता सगळं विसरूनच तर जायचं आहे आणि एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. व्हॉट? येस, तुला प्रपोज करायचं आहे. रती, विल यू मॅरी मी? राजस. वेल वेल. ओ आय एम सॉरी. रेणू, तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? राजस, तू आता मला पंडू म्हणू शकतोस. नाही म्हणजे तुमच्या रोमॅन्समध्ये आले ना मी म्हटलं आपणही काही जादूचे प्रयोग करून दाखवावेत. मला ॲडमिट केल्या केल्या मी डॉक्टर मिराशी काकांना फोन केला. हॉस्पिटलमधनं सुटका करून घेणं त्यांच्यासारख्या मोठ्या सायकॅट्रिस्टसाठी काहीच अवघड नव्हतं. तुला भेटले ते आणि तुझं हॉटेल सुरभी. तुझा पाठलाग करत आले मी इथपर्यंत. फरक फक्त इतकाच आहे की तू पुढच्या दाराने आलीस आणि मी. रेणू, मी काय म्हणते माझं जरा ऐकून तर घे ना. तुझं ऐकून घ्यायला मी काय वेडी आहे का दिदी? रेणू, पण खरंच रात्री तू मला सिडेटिव्ह दिलंस ना, त्याबद्दल मी खरंच तुझी खूप आभारी आहे. शांत हो, शांत हो. झोप लागेपर्यंत एक 4-5 मिनिटं गेली. मग मी खूप स्वतःवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. कारण तुला वाटते तशी अधू मी कधीच नव्हते दीदी. डॉक्टर मिराशी काकांनी मला थेरपीज देऊन तयार केलं होतं. मग मी शांत झाले, स्वतःवरती ताबा मिळवला आणि मला फ्रेनीच्या हातावरची जखम दिसली. खलास. मी म्हटलं बाकी सगळे तुझ्या मनाचे खेळ असू शकतात रेणू, पण फ्रेनीच्या हातावरती जखम झालेली मनातल्या मनात नाही होऊ शकत. ती बाई एकच आहे. तुला फसवलं जातंय हे नक्की. मग मी खूप विचार केला आणि त्याच विचारांमध्ये मला गाढ झोप लागली, खूप गाढ. मग पहाटेच्या 4 वाजता मला जाग आली आणि आय वॉज फ्रेश एज डॉन. माझा मेंदू पुन्हा एकदा चार्ज झाला होता आणि मग माझ्याच प्रश्नाची उत्तरं मलाच उलगडत गेली. 3 वर्षापूर्वी भेटलेल्या नोकरबाईचा फोन नंबर तोंडपाठ असण्याचं कारण काय राजस? रेणू, एक काम कर, जरा एक फोन लाव. 225416. कुणाचा नंबर आहे? फ्रेनीचा. वो मेरी जुडवा बहन थी हा हिंदी सिनेमाची फॅन असलेला फ्रेनीचा डायलॉग एक गावंढळ बाई कशाला बोले? हम दोनों जुड़वा बहन थी, एक मेले में खो गए थे. पप्पांना हार्ट अटॅक आला याचं कारण माझं ऑपरेशन होतं. हे फ्रेनीला कसं समजलं? तुमचं काय ते ऑपरेशन झालं का नाही? त्या ऑपरेशनमुळं तुमच्या पप्पाने शाक खाल्ला आणि अटॅक का फटॅक काय म्हणतात ते त्याच्यात गेलं म्हणत ये. माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितलं असणार. आपण नवरा बायकोंनी घट्ट एकांताच्या क्षणी जार नावाच्या कुत्र्याला पंडू हे नाव दिलं. हे फ्रेनीला कसं कळलं? दिसत गेलं माझं ते कुत्र, पंडू गेला माझा. इडियट. राजस, रेणू, बघतीस ना तू, माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. तुझा संबंध नाही कसा? तुझाच तर संबंध आहे दीदी. मी तुला ज्या वेळेला फोन केला त्यावेळेला तू म्हणालीस तू मुंबईत आहेस. मग अर्ध्या तासात तू महाबळेश्वरला पोहोचलीस. पण राजसनी मुंबई महाबळेश्वर अशी विमान सेवा सुरू केली आहे का? राजस डार्लिंग, 7 रोशन विला हे आपलं सिक्रेट होतं ना. मग हे बक्षी मॅडम पर्यंत कसं पोहोचलं रे?
हे सगळं सोडा. मी दीदीला फोन केला त्यावेळेला माझं डोकं इतकं फिरलं होतं की मी नेमकी कुठे आहे हे तिला सांगितलंच नव्हतं. मला तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे ग. प्लीज हेल्प मी विथ दिस. रेणू राजा, हे बघ, तू घाबरू नकोस, मी येते तिकडे. ओके? मग महाबळेश्वर, इथलं फार्म हाऊस, इथला पत्ता. हं? ए, पाणी देऊ दीदी तुला? शट अप. मी शट अप झाले तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही बुद्धिमान आहात. राजस, तुला आठवतंय फ्रेनी आणि यमुनाबाईचा रेफरन्स देऊन तुम्हाला एक मोठं सुपर इम्पोजचं तत्वज्ञान शिकवलं होतंस. जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. सुपर आपण चुकून किंवा मुद्दामून एका फिल्मवरती दोनदा फोटो काढल्यावर इमेज कशी सुपर इम्पोज होते, तशी जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. आधी ती तुझ्या मनात उमटली आणि मग तुला प्रत्यक्षात दिसली. तू मला म्हणाला होतास की ती तुझ्या मनातली फ्रेनी आहे. सेम टू सेम पण वेगळी. ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं हिरवं लुगडं नेसलेली. सेम टू सेम फ्रेनीज पण वेगळं बोलणारी. ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं, नऊवारी, हिरवं लुगडं नेसलेली. यमुनाबाईंनी नऊवारी नेसली होती आणि तेही हिरव्या रंगाची. हे तेव्हा तर सोड, मी अजूनही तुला सांगितलं नाही. काही नाही रे. तुमची सगळी हुशारी 15 मिनिटात खरकट आवरणात गेली. पण तरी सुद्धा गालीच्या वरती सांडलेली दारू मात्र तुम्ही कोरडी करू शकला नाहीत. खूप खेळलात तुम्ही माझ्याशी, खूप. मग मी पण ठरवलं तुमच्याशी खेळायचं. पप्पा, फॅक्टरीला जायचं. म्हणजे त्या भुरकेसमोर तू वेडेपणाचं नाटक करत होतीस? ऑफकोर्स. आणि तुमच्यासारख्या सुपर शहाण्यांच्या ते लक्षातही आलं नाही. कम ऑन राजेश, डोंट वेस्ट टाइम. ए, सरप्राईज. तुझ्या जॅकेटमधनं काढून घेतलं. सॉरी, तुला सांगायचंच राहिलं. आणि मला हे चालवता येतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ओके ओके. तू तू तुझ्या सख्ख्या बहिणीचा जीव घेणार आहेस? हो, पण वेडाच्या भरात. म्हणजे शिक्षा नाही. मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचं, काही दिवस राहायचं आणि मग मी बरी होणार. कारण मी बरीच आहे. अँड देन बॅक टू बक्षी फार्मास्युटिकल्स. हाऊज दॅट होती? महाबळेश्वर पोलीस स्टेशन, 7 रोशन विला माहिती आहे? जेमिसन लॉज, ससून रोड. तिकडे 2 डेड बॉडीज पडल्यात. प्लीज या. 7 रोशन विला. जॉनी, येस पप्पा. Eating sugar. No, Papa. Telling lies. No, Papa. Open your mouth. हलके हलके या सांज सावल्या येती. हलके हलके या सांज सावल्या येती.